Good morning, all of you. I am Ananda Wagmade. Today I am discuss practical number second aim to study the effect of surface area on rate of evaporation. Reference book, that is C.V.S. Subramaniam. Then काय एम बघा, टू स्टडी द इफेक्ट ऑफ सरफेस एरिया ऑन रेट ऑफ इव्हॅपोरेशन. म्हणजे काय, सरफेस एरियाचा इव्हॅपोरेशनवरती काय इफेक्ट होतो. समजा दीज आर द सरफेस एरिया इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ द इव्हॅपोरेशन. दॅट्स large surface area, rate of evaporation will be increase or greater evaporation. Less surface area, evaporation will be less or reduce the evaporation. These are the important factor of the evaporation. Surface area requirement: beaker, water bath, then measuring cylinder or weight box, and physical balance. Then principle: evaporation is a unit operation. Evaporation is a unit operation which is affected by various other factors, and one of the important factor is the surface area available for evaporation. Surface area is the important factor of the evaporation. The greater surface area evaporation, more will be evaporation rate. काय, surface area greater the surface area evaporation will be greater, less surface area evaporation will be less. Evaporation with large heating surface area used. काय, evaporation जेवढा surface area जास्त असेल तेवढं evaporation जास्त होतं. For example, multiple twin cell evaporation. These are the example of evaporator. Then procedure, see the procedure. First step, take 3 clean beakers of different 150, 250 and 500 ml capacity. Fill the measured volume 50 ml of each beaker. ठीक आहे, 3 beaker घ्यायचे आहेत, क्लीन 3 beaker घ्यायचे. तिन्ही beaker वेगवेगळे, एक 150 ml, सेकंड 250 ml आणि थर्ड 500 ml. प्रत्येक बीकरमध्ये 50 ml वॉटर फिल करायचं. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप, वे इच बीकर कंटेनिंग वॉटर. काय करायचं, वेट करायचं प्रत्येक बीकरचं वॉटर फिल करून. ठीक आहे, दिस वेट वॉज रेकॉर्डेड इन इनिशियल वेट और 0 टाइम वेट ऑफ बीकर. ते काय असेल तुमचं W1. ठीक आहे. थर्ड स्टेप, 3 वॉटर बाथ रेडी ॲट 70 डिग्री टेम्परेचर. काय करायचं की 3 वॉटर बाथ लावायचे, प्रत्येक वॉटर बाथचं 70 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करायचं. ठीक आहे, मेंटेन दी 70 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ऑफ ईच वॉटर बाथ. देन फोर्थ स्टेप, put the beaker containing water in water bath such that the fill weight should be completely dipped in water of water bath. काय करायचं आहे, बीकर पूर्ण पुट करायचं आहे वॉटर बाथमध्ये तिन्ही, आणि पूर्ण मेंटेन ठेवायचं टेम्परेचर 70 डिग्री सेंटीग्रेड ईच वॉटर बाथ. देन फिफ्थ स्टेप, हीट द बीकर ऑफ 30 minutes अँड वेट देम अगेन. काय करायचं आहे, 30 मिनिट कंटिन्यू 70 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करून 30 मिनिट हीट द्यायची त्याला, आणि नंतर त्याचं वेट करायचं बीकरचं. नोटेड दिस रेकॉर्डिंग और फायनल वेट ऑफ बीकर आफ्टर हीटिंग इज कॉल्ड ॲज W2. काय करायचं, 30 मिनिट हीट देऊन झाली 70 डिग्री सेंटीग्रेड की 30 मिनिटानंतर फायनल वेट करायचं, ती तुमचा काय असेल W2 असेल. ठीक आहे. सिक्स स्टेप, फाइंड आउट द डिफरन्स इन वॉटर ऑफ बीकर. डिफरन्स बघायचा आहे, वॉटर इन बीकरचा डिफरन्स. दिस चेंज इन वेट इंडिकेट द अमाऊंट ऑफ वॉटर एव्हॅपोरेटेड ड्युरिंग द 30 minutes दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. नंतर काय करायचं आहे, नंतर बघा काय करायचं आहे, 30 मिनिट हीट देऊन झाली की रेकॉर्ड करायचं, त्याचं वेट बघून करायचं. 7 स्टेप,
Find out the radius of each beaker and calculate the surface area of the beaker. Previous practical we have discussed the point की surface area of the beaker तुम्ही काढलेला आहे प्रिव्हियस मी सांगितलेलं प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये की कसं काढायचं कॅल्क्युलेट द रॅडियसनं सरफेस एरिया काढायचा पाय आर स्क्वेअर फॉर्म्युलाने. देन 8 स्टेप रेट ऑफ इव्हॅपोरेशन ॲट दिस सरफेस एरिया अँड टेम्परेचर वॉज कॅरीड आउट. नंतर काय करायचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन दिस सरफेस एरिया अँड टेम्परेचर वॉज कॅरीड आउट. देन 9 स्टेप प्लॉट द ग्राफ रेट ऑफ इव्हॅपोरेशन वर्सेस सरफेस एरिया. शेवटी ग्राफ प्लॉट करायचं आहे इव्हॅपोरेशन वर्सेस सरफेस एरियावरती. ठीक आहे. देन कॅल्क्युलेशन बघा टेम्परेचर ऑब्झर्वेशन टेबल ऑब्झर्वेशन सी ऑब्झर्वेशन फर्स्ट ऑब्झर्वेशन टेम्परेचर किती ठेवलं आपण ॲट 70 डिग्री सेंटीग्रेड दिले 70 डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचर आपण मेंटेन केलं. ठीक आहे. देन सेकंड पॉईंट सरफेस एरिया ऑफ बिकर. तुम्ही सरफेस एरिया काढला बिकर A1 किती सरफेस एरिया काढला 150 ml फर्स्ट बिकर 250 ml सेकंड बिकर थर्ड बिकर 500 ml त्याचं प्रत्येकात सरफेस एरिया काढायचा. देन ऑब्झर्वेशन टेबल फर्स्ट सरफेस एरिया cm पर स्क्वेअर तिथं लिहायचं सरफेस एरिया जो येईल तुमचा तो. टेम्परेचर किती सेम टेम्परेचर ठेवलेलं तिन्ही पण बिकरला किती 70 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ऑल बिकर. देन W1 जे तुमचं फर्स्ट वेट आलं 150 ml बिकरचं देन 250 ml बिकरचं आणि C मीन्स 500 ml बिकरचं ते तिथं फिल करायचं W1 मध्ये. W2 मध्ये जे फायनल तुमचं 30 मिनिट आफ्टर 30 मिनिट हे केल्यानंतर जे तुमचं वेट येईल ते W2 मध्ये लिहायचं. देन फायनली W1 मायनस W2 जेव्हा आपण वॉटर फिल करून वेट घेतलेलं ते त्यातून मायनस करायचं जेव्हा हीट कंप्लीट होईल आपली 30 मिनिट डिग्री सेंटीग्रेड त्यातून मायनस करून जे रिडिंग येईल ते तुमचं W1 मायनस W2 तिथे येईल. आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन किती तुमचा इव्हॅपोरेशन झालं ते प्रत्येकाचं वेगवेगळं इथं येईल. कॅल्क्युलेशन बघा रेट ऑफ इव्हॅपोरेशन अमाऊंट ऑफ वॉटर इव्हॅपोरेटेड W1 मायनस W2 इन ग्रॅम म्हणजे तुम्हाला ते सांगितलेलं आणि डिवायडेड टाईम ऑफ हीट मिनिट्स ते सेम येणार प्रत्येकाला 30 मिनिट्स. ठीक आहे. दिस इज द कॅल्क्युलेशन रिझल्ट सरफेस एरिया लिहायचा बिकर 1 ABC आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन किती झालं ते. कन्क्लुजन काय निघालं तुम्हाला यामधून की द सरफेस एरिया ग्रेटर द सरफेस एरिया इव्हॅपोरेशन विल बी ग्रेट. काय होणार आहे तुमचं ए बिकर पहिल्या बिकरचं इव्हॅपोरेशन कमी होणार सेकंडचं जास्त थर्डचं त्यापेक्षा जास्त असं तुम्हाला हे कन्क्लुजन भेटणार आहे यातून. ठीक आहे. थँक्यू.